हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसीएस विथ दर्शन. सो फ्रेंड्स, आपण ग्राफ थिअरी या सब्जेक्टमधील फर्स्ट चॅप्टरला स्टार्टिंग केली होती, ज्याचं नाव आहे ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ. सो दिस इज अवर लेक्चर नंबर 2. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय ग्राफ. ग्राफचं काही बेसिक बघितलं, काही प्रॉपर्टीज बघितल्या, व्हॉट इज मीन बाय लूप, व्हॉट इज मीन पॅरल एजेस, सिम्पल ग्राफ, कंपाऊंड ग्राफ. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर कृपया करून ते लेक्चर बघा, म्हणजेच तुम्हाला जे काही आता पुढचे जे टॉपिक असतील ते तुम्हाला इझी समजतील. ओके, तर आता आपण लेक्चरला स्टार्टिंग करूयात. त्यापूर्वी जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील या लेक्चर्सच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, बीसीएस विथ दर्शन. तर त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्हाला रेग्युलर जे काही लेक्चर्स अपलोड होतील त्याच्याने तुम्हाला नोट्स मिळतील. ओके, तर आता आपण लेक्चर स्टार्ट करूयात. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे डायरेक्टेड ग्राफ, म्हणजेच त्याला आपण डायग्राफ असंही म्हणतो. कसं तर एकदा समजून घ्या आपण एक्झाम्पल प्रमाणे, जसं आपण दरवेळेस समजून घेतो त्या पद्धतीने. तर बघा, लेट जी व्ही कॉमा ई म्हणजेच काय, जी नावाचा एक आपण ग्राफ घेतला ज्याच्यात वर्टेक्स आणि एजेस आहेत. सो जी ब्रॅकेटमध्ये व्ही कॉमा ई कन्सिस्ट ऑफ अ नॉन एम्प्टी सेट ऑफ वर्टायसेस व्ही अँड सेट ऑफ डायरेक्टेड एजेस ई. Each directed edge is associated with an order pair of vertices. तर बघा, जे काही तुमचे वर्टायसेस असतात ते काय एजेसने कनेक्ट असतात, बरोबर. तर त्यामध्ये काय असते, जो काही एक एज असला ना त्याला काय पेअर ऑफ वर्टायसेस असतात. तर त्यामध्ये काही इच डायरेक्टेड एज इज असोसिएटेड विथ अन ऑर्डर पेअर ऑफ वर्टायसेस. डायग्राफ मध्ये काय असतं, जे काही तुमची एज असते ना तिला एक डायरेक्शन, एक ॲरोने डायरेक्शन शो केलेली असते की ती कोणत्या वर्टेक्स पासून कोणत्या वर्टेक्स पर्यंत जाते. त्याला आपण डायग्राफ असं म्हणतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर द डायरेक्टेड एज असोसिएटेड विथ ऑर्डर पेअर u, v इज सेट टू स्टार्ट ॲट u अँड एंड विथ v. म्हणजेच काय, जे काही तुमची डायरेक्टेड एज असते ना तिची पेअर असते, ऑर्डर ऑफ पेअर काय u, v. म्हणजे कन्सिडर करा की दोन वर्टेक्स आहे, ज्यामध्ये जो काही u असतो ना तो तुमचा स्टार्टिंग वर्टेक्स असतो आणि v का असतो तुमचा एंडिंग वर्टेक्स असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक्झाम्पल. सपोज आपण E1 नावाचं एक एज घेतली, बरोबर. तर ती काय बघा, ॲरो बघा कुठे v कडे जातो, म्हणजे काय स्टार्टिंग v1 पासून झाली आणि एंडिंग v2 पर्यंत v वगैरे जाते, म्हणजेच काय v1, v2. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघू, लेट v बी अ वर्टेक्स इन अ डायग्राफ g. द इन डिग्री ऑफ वर्टेक्स v इज डिनोटेड बाय, डिग्री घ्यायचं वरती मायनस साइन द्यायची आणि ब्रॅकेटमध्ये v घ्यायचा, म्हणजे v म्हणजे काय तुमचा वर्टेक्स. त्यानंतर इज अ नंबर ऑफ एजेस विथ v ॲज देअर टर्मिनल वर्टेक्स. म्हणजेच काय, जेव्हा जे काही तुम्हाला तुमचा एक वर्टेक्स असेल त्याच्यामधनं जर एखादी एज जात असेल त्याला आपण असं मायनसने आपण डिनोट करतो. ओके, सॉरी मायनसने जी काही तुमची डिग्री आहे, 1 मिनिट. तर बघा, इन डिग्री म्हणजे काय, इन डिग्री ऑफ वर्टेक्स का असतं, असा वर्टेक्स ज्याच्यामध्ये तुमच्या बाहेरून जे काही एज आहे ते वर्टेक्स कडे येत आहे. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल आता v1 आहे, त्याची इन डिग्री असेल म्हणजे डिग्री ऑफ मायनस v म्हणजे किंवा डिग्री ऑफ मायनस v1, म्हणजे इन डिग्री आपण कसं डिनोट करतो, डिग्री ऑफ मायनस v1 इज इक्वल्स टू 0 असेल. कारण की v1 कडे येताना एक एज नाही, दोन एजेस आहेत, पण दोघेही काय आहेत, आउट डिग्री आहेत, म्हणजे दोघेही दुसऱ्या वर्टेक्स कडे जात आहेत. तर आपण पुढे थोडं आपण डीप मध्ये बघूच. द आउट डिग्री ऑफ v इज डिनोटेड बाय डिग्री वरती प्लस साइन आणि मध्ये वर्टेक्सचं नाव. ओके, आता आपण एक्झाम्पल थ्रू बघू. नोट बघा, अ लूप ॲट वर्टेक्स कॉन्ट्रीब्यूट 1 बोथ द इन डिग्री अँड आउट डिग्री ऑफ द वर्टेक्स. म्हणजे बघा, जेव्हा आपण डिग्रीवर कॅल्क्युलेट करतो ना तेव्हा जो काही लूप असतो त्याला आपण 2 घेतो, बरोबर आहे. परंतु जेव्हा आपल्याला डायग्राफ किंवा इन डिग्री आउट डिग्रीची जेव्हा कन्सेप्ट असेल तेव्हा जर लूप असेल ना तर इन डिग्रीच्या वेळेस 1 कन्सिडर करायचा आणि आउट डिग्रीच्या वेळेस 1 कन्सिडर करायचा. ओके, ही एक महत्वाची नोट ही लक्षात घ्या. तुम्ही स्क्रीनवरती आता एक्झाम्पल बघू शकता. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, इन डिग्री आणि आउट डिग्री. सर्वात पहिल्यांदा बघा, इन डिग्री डिनोट कशी करायची. इन डिग्री
कसं डिनोट करायचं, डी घ्यायचा किंवा तुम्ही डिग्रीने लिहा. त्यानंतर वरती मायनस साईन आणि ब्रॅकेट मध्ये जो काही व्हर्टेक्स असेल त्याचं नाव. ओके, म्हणजे ज्याच्याने तुम्ही डिनोट करतायत ते. तर आता आपण स्टार्ट करूया. आणि आउट डिग्री कसं डिनोट करायचं, डिग्री वरती प्लस साईन आणि जो काही डिग्री व्हर्टेक्स असेल त्याचं नाव. ओके, आय थिंक तुम्हाला आता समजलं असेल कसं डिनोट करायचं. तर आता आपण डायरेक्टली एक्झाम्पलला स्टार्टिंग करू. तर बघा, पहिल्यांदा आपण इन डिग्री फाइंड आउट करू. दिस इज अवर व्हर्टेक्स V1. तर बघा, डिग्री ऑफ मायनस V1 इक्वल्स टू काय येते, म्हणजेच इन डिग्री. बघा तुम्ही आता V1 व्हर्टेक्सकडे लक्ष द्या, लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या. तर बघा तुम्ही बघू शकता की दोन एजेस आहेत पण दोघेही जात आहेत आउटसाइडला. एखादी एज येते का, नाही. सो द इन डिग्री ऑफ V1 व्हर्टेक्स इज इक्वल्स टू 0. त्यानंतर डिग्री ऑफ V2 बघू. तर बघा इथे हा तुमचा V2 व्हर्टेक्स आहे. एक मिनिट. तर बघा तुम्ही इथे बघू शकता हा तुमचा काय V2 व्हर्टेक्स आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इन डिग्री फाइंड आउट करायची. इन डिग्री म्हणजे काय, जो काही तुमचा व्हर्टेक्स असेल त्याच्याकडे एखादी एज येते का, त्याला आपण इन डिग्री असं म्हणतो. तर बघा E2 पण जाते, E1 येते. ओके, 1 झाली. त्यानंतर E5 येते, त्यानंतर E6 पण येते आणि E7 आउटसाइडला जाते. म्हणजेच बघा 1 2 3. सो द इन डिग्री ऑफ V2 व्हर्टेक्स इज 3. इट्स व्हेरी सिंपल. तर परत आपण बघू. आता आपण फाइंड आउट करू डिग्री ऑफ V3, इन डिग्री ऑफ व्हर्टेक्स V3. तर बघा V3 कुठे, इथे. ओके, तर याच्याकडे येताना एखादी एज आहे का, येस, E2. ओके, फक्त E2 आहे. सो इन डिग्री ऑफ व्हर्टेक्स V3 इज 1. त्यानंतर इन डिग्री ऑफ व्हर्टेक्स V4 कुठे गेला, V4, येस, ही आहे. तर बघू शकता इथे V4 आहे, त्याच्याकडे येताना कोणते E7 आहे, E4 आहे, त्यानंतर E3 आहे. सो इन डिग्री ऑफ व्हर्टेक्स V4 इज 3. ओके, इट्स व्हेरी सिंपल. परत आता बघू आपण V1 V2 V3 V4 झाला, त्यानंतर V5. येस, तर V5 ची इन डिग्री काय बघा, तर दोन एजेस आहेत, दोघे येत आहेत. म्हणजेच काय, इन डिग्री ऑफ व्हर्टेक्स V5 इज 2. फक्त लक्षात घ्या की डिनोट कशा पद्धतीने लिहायचे, डिग्री घ्यायची किंवा डी लेटर घ्या तुम्ही, वरती मायनस साइन द्यायची आणि ब्रॅकेट मध्ये जो काही वर्टेक्स असेल त्याचा नंबर शो करायचा. ओके, त्यानंतर झालं तुमचं राहिलेला आता V6 कुठे, हा बघा. तर बघा V6 काय, तर तुम्हाला लक्षात असेल प्रिव्हियस लेक्चर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला समजेल की हा काय आयसोलेटेड व्हर्टेक्स आहे. आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय, असा व्हर्टेक्स ज्याच्यातनं एकही एज पास होत नाही, त्याला आपण आयसोलेटेड व्हर्टेक्स असं म्हणतो. तर V6 आहे, त्याच्यात इन डिग्री पण नाही, आउट डिग्री पण नाही. पण आता आपण इन डिग्री फाइंड आउट करतोय तर काय, इन डिग्री ऑफ V6 व्हर्टेक्स इज 0. घेतलं 0. त्यानंतर बघा आउट डिग्री ऑफ VI. तर आउट डिग्री कसं डिनोट करायची, वरती प्लस साइन द्यायची आणि तुमचं व्हर्टेक्स नाव लिहायचं. तर सर्वात पहिल्यांदा बघू आपण व्हर्टेक्स V1. तर त्याची आउट डिग्री काय आहे, म्हणजे एजेस बाहेर जात आहेत आउटसाइडला. तर E1 पण बाहेर जाते आणि E4 पण बाहेर जाते. लक्षात काय घ्यायचंय, ॲरोकडे लक्ष द्यायचं. ओके, तुमचा ॲरो शो करतो. त्याला आपण डायग्राफ मध्ये ही स्पेशलिटी डायग्राफची, तिथे तुम्हाला ॲरो दिलेला असतो. सो तर आउट डिग्री काय आली, 1 आणि 2. आपण 2 घेतले. त्यानंतर V2 काय, यस, V2 ची आउट डिग्री काय, 1. त्यानंतर आणि परत काय जातोय तुमचा E7 पण जातोय. म्हणजेच काय येईल, 1 आणि 2. म्हणजेच काय, V2 ची आउट डिग्री काय आहे, 2 आहे. लक्षात घ्यायचंय, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. त्यानंतर V3 व्हर्टेक्स आहे, तर त्याची आउट डिग्री काय आहे, किती जात आहेत एजेस, 1 आणि 2. सो द आउट डिग्री ऑफ V3 व्हर्टेक्स इज 2. आफ्टर दॅट डिग्री ऑफ V4 व्हर्टेक्स इज हियर. तर आउट डिग्री म्हणजे किती एजेस बाहेर जात आहेत, यस, E6 जाते, त्यानंतर E5 पण जाते आणि E9. सो द आउट डिग्री ऑफ व्हर्टेक्स V4 इज 3. इट्स व्हेरी इझी. V5 कुठे, यस, V5. तर V5 जो काही व्हर्टेक्स आहे याच्यात नाही किती आउटसाइडला एजेस जात आहेत, तर एकही दोघे येत होते, तर आपण इन डिग्री मध्ये घेतला तर इथे काय 0 येईल. आणि जो काही V6 व्हर्टेक्स आहे तो काय आयसोलेटेड व्हर्टेक्स, त्यामुळे काही विषयच नाही, म्हणून तिथे पण 0 येईल. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे की मी एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये लूप घेतला गेला नाही. आय एम सो सॉरी, नाही तुम्हाला समजलं असतं. पण तुम्हाला एक नोट देऊन जातो की जेव्हा काही तुमचा जर लूप असेल, फॉर एक्झाम्पल आता V4 आहे, जर इथे काही लूप आहे, लूप ड्रॉ केलेला आहे, तर जेव्हा आपण इन डिग्री फाइंड आउट करतो त्यावेळेस जो काही इन डिग्री काय, सपोज आता V4 ची काय 3 आहे, बरोबर. सपोज इथे जर लूप राहिला असताना तर त्यावेळेस आपण काय, इन डिग्री 3 आहे तर लूपची 1 घेतली असती, 1 ऍड केला असता, म्हणजे 3 + 1 4 झालं असतं. आणि आउट डिग्रीच्या वेळेस आउट डिग्री काय V4 ची 3, आउट डिग्री पण 3 आहे,
तर तो 3 घेतला आणि परत लूप मधला 1 3 मध्ये ऍड केला असता, म्हणजे काय परत तिथे 4 झाली असते. ओके, आय थिंक समजलं असेल. एकदम इझी अशी कन्सेप्ट होती. आपण बघितलं डायरेक्टर ग्राफ म्हणजेच डायग्राफ एकदम इझी वे मध्ये. आता आपण नेक्स्ट बघू काय ऍडजन्सी अँड इन्सिडन्स म्हणजे काय. लक्षात घ्या, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे आपण एक ग्राफ घेतलेला आहे. तर ऍडजन्सी अँड इन्सिडन्स म्हणजे काय, एकदम इझी आहे. तर लक्षात घ्या, तर तुम्ही इथे ग्राफ बघू शकता. वर्टेक्स कोणते कोणते आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा ए आहे, त्यानंतर इथे तुमचा काय बी आहे, बी नावाचा वर्टेक्स आहे, त्यानंतर सी वर्टेक्स आहे आणि डी वर्टेक्स. ओके, त्यानंतर आणि एजेस आहेत E1, E2, E3 आणि E4. लक्षात घ्या, सिम्पली आपल्याला काय दाखवायचंय, एज E1 इज इन्सिडेंट ऑन वर्टायसेस ए अँड बी. म्हणजेच बघा, जे काही E1 नावाची एज आहे ती कशावरती इन्सिडेंस झालेली आहे, ए आणि बी वर्टेक्स वरती. येस, सो इट्स व्हेरी इझी. आपल्याला फक्त लिहायचंय एज E1 इज इन्सिडेंट ऑन वर्टायसेस ए अँड बी. आफ्टर दॅट परत काय एज 2. तर आता इथे न बघता डायरेक्ट स्क्रीनवरती बघा, म्हणजे एक्झाम्पल बघा आपण तयार करू. पहिल्यांदा काय एज E2 इज इन्सिडेंट ऑन वर्टायसेस बी अँड सी. बी आणि सी जो काही वर्टेक्स आहे त्याच्यामध्ये E2 एज आहे, म्हणजेच काय एज E2 इज इन्सिडेंट ऑन वर्टायसेस बी अँड सी. त्यानंतर आहे एज E3 इज इन्सिडेंट ऑन वर्टायसेस डी अँड सी. कुठे गेला, येस डी अँड सी. आफ्टर दॅट एज E4 is incident on vertices B and D. Where is B and D? Yes, E4 is incident on vertices B and D. It was very simple. After that, two vertices U and V in a graph G are called adjacent in G. म्हणजेच बघा काय U and V म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, जो काही तुमचा एज असेल, पर्टिक्युलर जो काही एज असेल, तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट यू असेल आणि स्टार्टिंग वर्टेक्स यू असेल आणि एंडिंग वर्टेक्स व्ही असेल असं कन्सिडर करा. म्हणजेच काय, हे दोघं काय ऍडजस्टंट आहेत एकमेकांना. सो तर ए आणि बी काय आहेत ऍडजस्टंट आहेत एकमेकाला. त्यानंतर बी आणि सी पण ऍडजस्टंट आहे, सेम टू सेम सिमिलर. बी आणि डी पण ऍडजस्टंट आहे आणि डी अँड सी ऑल्सो ऍडजस्टंट टू इच अदर इन द गिवन ग्राफ. देन if U and V are the endpoints of an edge E such that edge E is called incident with vertices U and V. Yes, it was very simple. आपण बघितलं की जेव्हा तुमची काही एज दुसऱ्या वर्टेक्स वर मधून पास होत असेल, फॉर एक्झाम्पल U and V वर्टेक्स, तर ती काय असते इन्सिडेंट असते त्या दोघं वर्टेक्स वरती. ओके, इट वॉज व्हेरी व्हेरी सिम्पल. तर लास्ट टॉपिक बघू आपण आजच्या लेक्चरचा. तर काय डिग्री ऑफ द वर्टेक्स. तर डिग्री ऑफ वर्टेक्स कशी फाइंड आउट करायची, सॉरी एक अजून टॉपिक बाकी आहे. तर डिग्री ऑफ वर्टेक्स कसं फाइंड आउट करायचं, तर लक्षात घ्या, द डिग्री ऑफ वर्टेक्स V इज अ अनडायरेक्टेड ग्राफ. फॉर एक्झाम्पल G V, E is a number of edges incident with it and denoted by degree of V. म्हणजेच बघा की द डिग्री ऑफ वर्टेक्स V, जो काही तुमचा एक पर्टिक्युलर वर्टेक्स असेल, आपण एक्झाम्पलने परत बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला डी घेतो, ठीक आहे, डी नावाचा वर्टेक्स घेतला. नंतर आपण पूर्ण ग्राफला सॉल्व्ह करणार आहोत, पण सर्वात पहिल्यांदा एक तुम्हाला थिअरी समजण्यासाठी एक आपण डी नावाचा ग्राफ घेतलेला आहे. तर जो काही तुमचा ग्राफ असेल ना, डिग्री डी सॉरी वर्टेक्स असेल डी, त्यामधनं किती एजेस पास होत आहेत. इथे काही तुमचा ॲरो दिलेला नाही, काही नाही. त्यामुळे फक्त बघायचं की किती एजेस पास होत आहेत, तर ती त्याची डिग्री असते, डिग्री ऑफ द पर्टिक्युलर वर्टेक्स. तर बघा 1, 2 आणि 3. तर आपण इथे घेतलेलं आहे डिग्री ऑफ डी इज इक्वल्स टू 3. इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजेच हे काय डिग्री ऑफ द वर्टेक्स. एक नोट घेतली, द लूप ऍट द वर्टेक्स व्ही कॉन्ट्रीब्युट्स टू डिग्री ऑफ व्ही. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा लूप असेल, हे बघा इथे लूप घेतलेला आहे, जेव्हा केव्हा लूप असेल तर वर्टेक्सची जेव्हा आपण डिग्री काउंट करतो तेव्हा लूपला आपण 2 कन्सिडर करायचे. कसं, परत इथे समजलं नसेल तर आपण एक्झाम्पलच्या वेळेस तुम्हाला समजवतो. ओके, आय थिंक तुम्हाला आय थिंक तुम्हाला थिअरी समजली असेल. तर आपण सोल्युशन बघू. सो द डिग्रीज ऑफ द गिवन वर्टेक्स आर. तर बघा, जो काही गिवन तुमचा ग्राफ आहे त्याच्यावरती जे काही वर्टेक्स आहेत त्यांची आपण डिग्री फाइंड आउट करणार आहोत आपण आता. सो पहिल्यांदा आपण ए नावाचा वर्टेक्स घेऊ. सो डिग्री ऑफ ए इज 1, कारण की एकच एज पास होते. सो वी हॅव रिटन हिअर डिग्री ऑफ ए इज इक्वल्स टू 1. त्यानंतर डिग्री ऑफ बी काय आहे इथे 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 5 एजेस पास होत आहेत, म्हणजे डिग्री ऑफ बी इक्वल्स टू 5. आफ्टर दॅट
डिग्री ऑफ सी कुठे गेला सी, लक्षात घ्या बघा सी मधनं किती एजेस पास होत आहेत 1 1 त्यानंतर इथे 2, हे 2 एजेस पास झाले तर 1 + 1 2 झाले, परंतु इथे काय लूप आहे आणि नोट मध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय 2 डिग्री कन्सिडर करायची लूपची, देन हे 1 2 आणि लूपची हे 2 म्हणजे काय 2 + 2 = 4, सो द डिग्री ऑफ वर्टेक्स सी इज 4. आफ्टर दॅट डिग्री ऑफ वर्टेक्स डी इज इक्वल्स टू 3, आपण आधीच बघितलं होतं 3 एजेस पास होत आहेत डी वर्टेक्स पासून, तर डिग्री काय येईल 3 येईल म्हणजे 1 2 आणि 3, सो वी हॅव रिटन हिअर डिग्री ऑफ डी इज 3. त्यानंतर डिग्री ऑफ ई मधनं किती एजेस पास होत आहेत 1 2 आणि 3, सो द डिग्री ऑफ ई वर्टेक्स इज 3. हे पण अगदी सोपं होतं, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या लेक्चरचा शेवटचा टॉपिक ज्याचं नाव आहे डिग्री ऑफ ग्राफ. बघा समजून घेऊ आता, तुम्हाला बघा स्क्रीनवरती आय थिंक तुम्हाला एवढं मला सॉल्व्ह करून दाखवता येत नाही, म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही बघू शकता, आता तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला व्हिडिओ ऍड करणार आहे ज्यामध्ये मी पूर्ण सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केले, म्हणजे कसं डिग्री ऑफ ग्राफ कसे फाइंड आउट करायचे, ज्यामध्ये डिग्री ऑफ वर्टेक्स पण तुम्हाला टॉपिक क्लिअर होऊन जाईल. तर बघा the sum of the degrees of all the vertices of graph G is called degree of graph. म्हणजेच काय, जे काही जेवढ्या काही डिग्रीज असतील, ओके सॉरी, जेवढ्या काही वर्टायसेस असेल तुमच्या ग्राफ मध्ये, त्या सर्वांची डिग्री फाइंड आउट करायची आणि त्यांची ऍडिशन करायची, तेव्हाच मला डिग्री ऑफ ग्राफ मिळेल. एकदम इझी आहे. जर तुमचा प्रिव्हियस टॉपिक म्हणजे डिग्री ऑफ वर्टेक्स जर तुम्हाला फाइंड आउट करता आला तर डिग्री ऑफ ग्राफ एकदम इझी आहे. म्हणजेच काय, डिग्री ऑफ वर्टेक्स प्रत्येक वर्टेक्सची डिग्री फाइंड आउट करायची आणि त्यानंतर सर्व जेवढे काही असतील डिग्री त्यांना ऍड करायचं, एकदम सोपं आहे. तर हे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक्झाम्पल, आणि इथे त्याचं सोल्युशन आहे. आता नेक्स्ट जो काही व्हिडिओ ऍड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सोल्युशन आहे. ओके, तर फ्रेंड्स आता आपण बघू व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ ग्राफ. डिग्री ऑफ ग्राफ फाइंड आउट कसा करायचा. तर बघा डिग्री ऑफ ग्राफ फाइंड आउट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिग्री ऑफ वर्टेक्स फाइंड आउट करावं लागेल. ओके, म्हणजे जो काही आपला स्क्रीनवरती बघू शकता जो काही जी नावाचा जो गिव्हन ग्राफ आहे याच्या प्रत्येक वर्टेक्सची डिग्री फाइंड आउट करायची आणि त्यानंतर सर्वांची ऍडिशन करायची. फॉर एक्झाम्पल बघा आपण बघू सर्वात पहिल्यांदा द डिग्रीज ऑफ गिव्हन ग्राफ, लिहून घेऊ आपण द डिग्रीज ऑफ द गिव्हन वर्टेक्स, डिग्रीज ऑफ द गिव्हन वर्टेक्स आर. तर बघा प्रत्येक जो काही वर्टेक्स आहे त्याची आपण डिग्री फाइंड आउट करून घेऊ. डिग्री कसे फाइंड आउट करायची बघा, जो काही ए नावाचा वर्टेक्स आहे इथे तुम्ही बघू शकता की याच्यामधनं किती एज पास झालेले आहेत, एकच. तर आपण काय घेणार, देअरफॉर डिग्री ऑफ ए इज इक्वल्स टू 1. त्यानंतर बघू डिग्री ऑफ बी, जो हा काय तुमचा बी वर्टेक्स. तर बी वर्टेक्स मधनं किती एजेस पास झालेले आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. सो द डिग्री ऑफ बी ग्राफ सो द डिग्री ऑफ बी वर्टेक्स इज 4. ओके, त्यानंतर आता बघू आपण डिग्री ऑफ वर्टेक्स सी. बघा इथे काय तुमचा वर्टेक्स सी आहे. तर बघा इथे सी जो काही वर्टेक्स इथे काय लूप तयार झालेली आहे. जेव्हा काही लूप असेल तर प्रिव्हियस मी फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लूप जेव्हा असेल तेव्हा आपण 2 कन्सिडर करायचं. काय डिग्री ऑफ द वर्टेक्स काय करायची 2 कन्सिडर करायची. सो ही काय झाली 2 3 आणि 4, म्हणजेच काय हे 2 1 आणि 1 म्हणजेच काय 4 झाले. सो डिग्री ऑफ वर्टेक्स सी इज 4. त्यानंतर आता बघू आपण डिग्री ऑफ वर्टेक्स डी. तर यामधनं किती एजेस पास झालेले आहेत 1 2 आणि 3. सो देअरफॉर डिग्री ऑफ वर्टेक्स डी इज 3. 1 2 3. त्यानंतर कोणता वर्टेक्स येतो तुमचा डीई. ओके, तर ई वर्टेक्स मधनं किती एजेस पास झालेले आहेत 1 2 आणि 3. सो देअरफॉर डिग्री ऑफ ई वर्टेक्स इज 3. ओके, तर बघू शकता जो काही आपल्या स्क्रीनवरती जो गिव्हन ग्राफ जी आहे यामध्ये किती एजेस किती वर्टेक्स आहेत 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4. पण सर्व जे काही वर्टेक्स आहेत त्यांची आपण डिग्री फाइंड आउट केली. डिग्री काय म्हणजे काय असं परत एकदा सांगतो तुम्हाला, जो काही गिव्हन वर्टेक्स असेल त्यामधनं जितके काही एजेस पास होता त्याला आपण डिग्री असं म्हणतो त्या पर्टिक्युलर वर्टेक्सची. तर त्याच पद्धतीने जो काही वर्टेक्स ए होता यामधनं किती एक एज पास झाली तर आपण डिग्री ऑफ ए काय घेतली 1 घेतली. त्यानंतर बी जो काही वर्टेक्स आहे यामधनं किती एजेस पास झालेले आहेत 4. 1 2 3 1 2 3 4 5 सॉरी 5 आहेत बरं का, 1 2 3 4 5. तर त्याची डिग्री काय घेतली आपण 5.
त्यानंतर परत जो काही सी नावाचा जो काही व्हर्टेक्स आहे यामधनं किती पास झालेत एजेस 1 2 आणि ही काय 3, परंतु हा काय लूप आहे. लूप म्हणजे काय प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलेले आहे. तर जेव्हा लूप असेल तेव्हा आपण काय 2 कन्सिडर करायचं. डिग्री ऑफ व्हर्टेक्स काय 2 कन्सिडर करायची लूपसाठी. म्हणजे लूपचे हे काय झाले 2 3 आणि 4. टोटल काय झालं डिग्री ऑफ सी व्हर्टेक्स इज 4. त्यानंतर डिग्री ऑफ डी व्हर्टेक्स 1 2 3 3 एजेस पास झाले, त्यामुळे आपण डिग्री ऑफ डी व्हर्टेक्स घेतले आपण 3. त्यानंतर डिग्री ऑफ व्हर्टेक्स ई मधनं किती एजेस पास झालेले आहेत 1 2 आणि 3. सो देअरफॉर वी हॅव राइट हियर डिग्री ऑफ ई इज 3. त्यानंतर डिग्री ऑफ ग्राफ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पूर्ण ओव्हरऑल जे काही तुमचे व्हर्टेक्स असेल त्यांची ऍडिशन करायची. तर आपण इथे लिहिणार डिग्री ऑफ ग्राफ जी, डिग्री ऑफ ग्राफ जी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो डिग्री ऑफ जी इज इक्वल्स टू. तर बघा, तर याची काय करायचे सर्वांची ऍडिशन करायची. म्हणजेच काय डिग्री ऑफ ए प्लस डिग्री ऑफ बी प्लस डिग्री ऑफ सी प्लस डिग्री ऑफ डी प्लस डिग्री ऑफ ई. ओके, त्यानंतर यांची काय करायची ऍडिशन. सो डिग्री ऑफ ए काय 1 प्लस डिग्री ऑफ बी काय तुमची 5. त्यानंतर डिग्री ऑफ सी 6 सॉरी डिग्री ऑफ सी काय 4 प्लस डिग्री ऑफ डी आहे 3 प्लस डिग्री ऑफ ई आहे 3. तर बघा आपण बघू डिग्री ऑफ ए काय 1, डिग्री ऑफ बी आपण 5 घेतली, डिग्री ऑफ सी 4 घेतली, डिग्री ऑफ डी इज 3, डिग्री ऑफ ई इज 3. तर बघा 1 plus 5 is 6, 6 plus 4 is 10, 10 plus 3 is 13, 13 plus 3 is 16. तर तुम्ही ते बघू शकता की जो काही डिग्री ऑफ ग्राफ जी आहे त्याची डिग्री काय आली ओव्हरऑल 16. सो आय थिंक तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. नोट्ससाठी तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता. ओके.